जन्मदात्या आईनेच अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करून तिला पाण्याच्या बादलीत बुडविले. त्यानंतर तिने 6 वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कळस म्हणजे ही जन्मदाती मृत मुलीला खांद्यावर घेऊन शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. ही घटना रविवारी तारीख 19 रोजी सकाळी 9 ते 10च्या सुमारास बार्शीत घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात आईविरुद्ध खुनाचा व दुसऱ्या 6 वर्षांच्या मुलीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने मायग्रेनच्या आजारातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अलीपूर रोड येथील पूजा योगेश खुर्दामळे, मूळ राहणार शिरढोण, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, सध्या राहणार शंभूराजे चौक, अलीपूर रोड, बार्शी, हिने सकाळी घरी असताना लहान मुलगी शक्ती योगेश खुर्दामळे हिचा गळा दाबून खून केला. एवढ्यावरच न थांबता तिने त्या चिमुकलीला बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत बुडविले. त्यानंतर तिने घरातील 6 वर्षांच्या तेजल हिचाही उशीने तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिमुरडीने "आई, मला मारू नकोस, मला चांगले शिकायचे आहे" अशी विनवणूक केल्यानंतर तिच्या तोंडावरील उशी बाजूला काढल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा, पुरावे संकलन व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षकपदी सुनील धनवे करीत आहेत.